वॉटर प्युरिफायर हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे घरामधील. आरोग्य चांगले राहण्यासाठी शुद्ध स्वच्छ पाण्याची आपल्याला गरज असते. तर ॲक्युमन हा आपला ब्रँड आहे. लांजा रत्नागिरी जिल्ह्यामधील हा ब्रँड आहे. तर वॉटर प्युरिफायर जेव्हा आम्ही असेंब्ली करतो किंवा रिसायकल करतो तेव्हा काय पद्धतीने विचार करायला लागतो हे आता इथं आपण बघूया. आता जनरली पहिल्या ज्या दोन स्टेजेस येतात त्या सेडिमेंट आणि कार्बन येतात. सेडिमेंट फिल्टर जो आहे तो कचरा, माती, शेवाळ फिल्टर करतो आणि कार्बन फिल्टर जो आहे ज्याला CTO पण म्हणतात तो क्लोरीन टेस्ट ओडर या संदर्भात त्याचं काम आहे. तर जनरली बऱ्याचशा प्युरिफायरमध्ये आता हा बघा, हा सेडिमेंट फिल्टर आहे. सध्या आम्ही प्युअर वनच्या कॅन्डल वापरत आहोत. तर हा 5 मायक्रॉनचा ह्याच्यामध्ये स्पंज फिल्टर वापरलेला असतो. आणि कार्बन फिल्टर जो आपण वापरतोय हा बघा, हा देखील प्युअर वनचाच आम्ही सध्या वापरतोय. तर ह्याची जी आयोडीन व्हॅल्यू आहे ती अतिशय चांगली आहे. 700 ते 1100 या रेंजमध्ये आयोडीन व्हॅल्यू येते. आणि ह्याची जी साईज आहे ही 10 इंची आहे. तसंच आपल्याकडे 8 इंचामध्ये पण येतं हे सेडिमेंट आणि कार्बन. तर अतिशय चांगल्या क्वालिटीचा स्पंज मायक्रॉन फिल्टरमध्ये वापरला जातोय आणि सेडिमेंटमध्ये आणि कार्बनमध्ये आपल्याला आयोडीन व्हॅल्यू हाय क्वालिटीची मिळेल, 700 ते 1100 डिपेंड्स. आता महत्त्वाचा विषय आहे, कार्बन सेडिमेंट नंतर आपण RO वापरतो जर पाण्यामध्ये क्षार जास्त असतील तर, आणि UV हे मॅन्डेटरी वापरतो किंवा UF आयदर ऑर बोथ. तर त्याच्यानंतर जी पोस्ट स्टेज आहे त्याच्यामध्ये एवढे सगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आता ह्याच्या ज्या किमती आहेत किंवा दर आहेत हे त्याच्या क्वालिटीनुसार वापरता येतात. ह्यातली कुठली तरी एकच स्टेज वापरायची आहे आपल्याला. हे जनरल कार्ट्रिज आहे मिनरलचं आणि ह्याच्यामध्येच हा मोठा साईज येतो. आणि हे जनरल कार्ट्रिज आहे कॉपरचं, ह्याच्यामध्ये हा छोटा साईज येतो आणि ह्याच्यामध्ये हा थोडासा मोठा साईज येतो. पण तुलनात्मक दृष्ट्या जर बघितलं तर बेसिक किंवा रेग्युलर मॉडेलला आपण हे वापरतो जनरल फिल्टर. पण जेव्हा आपण डिलक्स किंवा डिलक्स प्लस मॉडेलकडे वळतो तेव्हा थोडीशी हाय क्वालिटी देण्याचा आपला प्रयत्न आहे. तर हे B12 कार्ट्रिज आहे, पहा इथे किती छान दिसतंय कार्ट्रिज हे, आणि त्याचा उपयोगही तितकाच चांगला आहे. ही थोडीशी छोटी साईज आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्येच थोडीशी डायमीटर आणि लेंथ वाढवली तर तुम्हाला ही साईज मिळेल. ह्याच्यामध्ये विविध लेयर्स आहेत मिनरलच्या. तर हे झाले डिलक्स किंवा डिलक्स प्लस मॉडेलमध्ये हे कंटेंट्स असतात. आणि त्याच्याहून तुम्हाला चांगली क्वालिटी हवी असेल तर थोडासा कॉपरचा साईज मोठा केलेला आहे आणि कॉपर प्लस झिंक याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि सगळ्यात हायेस्ट जर वापरायचं काय झालं तर हे अल्कलाइन फिल्टर आहे. याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अल्कलाइन तिन्हीच प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे ही झाली प्री स्टेज कार्बन सेडिमेंट आणि ही झाली पोस्ट स्टेज ज्याला कॉमनली मिनरल, अल्कलाइन अशी नावं दिली जातात. पण त्याच्या साईजनुसार म्हणजे लेंथ आणि डायमीटरनुसार आणि त्याच्या क्वालिटीनुसार किमती ठरणार आहेत. ही सगळ्यांची नावं जरी एकसारखी वाटत असतील तरी पण प्रत्येक मॉडेलमध्ये आपण काय कंटेंट वापरतो ह्याच्यानुसार त्याच्या किमती दर ठरणार आहेत. आणि त्याच्यानुसार टोटल युनिटची किंमत पण कमी जास्त होत असते किंवा टोटल रिसायकलचा खर्च पण कमी जास्त होत असतो. ह्याच्यामध्ये RO, UV ऑर UF किंवा बोथ UV प्लस UF अशा पद्धतीने ती संरचना केली जाते. आणि त्याच्यानंतर कॅबिनेट कुठली तुम्ही वापरताय, कॅबिनेट व्हर्जिन प्लास्टिकची आहे का जनरल प्लास्टिकची आहे ह्याच्यावर नुसार देखील दर ठरणार आहे. आणि मूळ हा व्हिडिओ करायचा उद्देश असा आहे की जी फायनल स्टेज आहे किंवा पोस्ट स्टेज आहे त्याच्यामध्ये हे एवढे जनरल कॉपर लहान, जनरल कॉपर मोठं, जनरल मिनरल लहान, जनरल मिनरल मोठं, प्लस ॲक्च्युअल अल्कलाइन लहान मोठ्या साईजमध्ये, प्लस कॉपर प्लस झिंक किंवा हे जे आपलं आहे अल्कलाइन, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल
ह्या एवढे भरपूर पर्याय आपल्याला उपलब्ध असतात। आणि हे झाल्या त्या इनलाईन प्री फिल्टर किंवा पोस्ट फिल्टरची जे मॉडेल आहेत त्याच्यानुसार, आणि त्याच्यात देखील तुम्ही कंपनी किंवा ब्रँड कुठला वापरताय इनलाईन फिल्टर्सचा प्री किंवा पोस्ट त्याच्यानुसार देखील कॉस्ट ठरते। सध्या आम्ही जे वॉटर प्युरिफायर असेंबल करतोय किंवा रेडीमेड आणतोय किंवा रिसायकल आम्ही करणार आहे ते आपण प्युअर वनचे वापरत आहोत। अतिशय चांगला रिझल्ट आहे याचा। प्युअर वनचे रेडीमेड फिल्टर देखील आपल्याकडे आहेत, म्हणजे वॉटर प्युरिफायर युनिट, आणि आपण स्वतः जे असेंबल करतोय ते देखील सध्या आपण प्युअर वनचे इनलाईन प्री आणि पोस्ट फिल्टर वापरून करतोय ॲक्युमन या नावाने। आता ॲक्युमन वॉटर प्युरिफायर खरेदी तुम्ही केला आणि जर तुम्ही लांजा, रत्नागिरी, राजापूर तालुक्यात आहात व संगमेश्वर तालुक्याच्या काही भागात असाल तर तुम्हाला इन्स्टॉलेशन आम्ही फ्री देतोय करून, प्लस एक सर्व्हिसिंग आम्ही फ्री करून देत आहोत। तर हा तुमचा फायदा झाला लोकल ब्रँडचा। आणि आपला ब्रँड जरी लोकल असेल तरी रजिस्टर्ड आहे रितसर वर्ग 7 व वर्ग 11 अंतर्गत आपण याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आर हे आपल्या नावापुढे लागलेलं आहे सध्या, ॲक्युमन आर म्हणजे रजिस्टर्ड, हे नाव आपणच वापरू शकतो, आपली आयडेंटिटी आहे ती। आणि ह्याच्याबरोबर जे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट्स येतात त्याच्या संदर्भात आपण सेपरेट व्हिडिओ करूया। नुसतं SMPS, सोलनॉइड वॉल्व, फ्लोट असं जर आपण म्हणलं तरी त्याच्यात देखील क्वालिटी असते। त्याचं करंट रेटिंग जे आहे आणि त्याची स्टँड बाय क्वालिटी, नंतर त्याचं हीटसिंग त्याच्यामध्ये कितपत वापरलेलं आहे, त्याच्या वाइंडिंगला कॉपर वायर आहे की अल्युमिनियम, असे भरपूर प्रकार येतात। त्याच्यामुळे ग्राहक म्हणून क्वालिटी ओळखायला फार हे कठीण आहे। फक्त दर पाहून खरेदी करू नका। आणि हे जस्ट आपण न्यूली इंट्रोड्यूस केलेलं आहे हे जे कार्ट्रिज ते मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा, हे जे मिनरल कार्ट्रिज आहे आणि हे जे आहे ह्याच्यामध्ये किमतीमध्ये डबलचा फरक आहे, क्वालिटीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तर तुम्ही रेग्युलर किंवा बेसिक मॉडेल घेतलात तर नक्कीच थोडीशी प्रायमरी क्वालिटी वापरली जाते आणि इथे हाय क्वालिटी वापरली जाते डिलक्स किंवा डिलक्स प्लस मॉडेलमध्ये। आणि आपल्याकडील उपलब्ध पाण्याचे क्षार मोजून वगैरे कोणतं मॉडेल घ्यायचं हे आपण ठरवूया। मनीष सोल्युशन्स, डॉक्टर पत्की दवाखान्याच्या मागे TB चाळीच्या जवळ, लांजा, जिल्हा रत्नागिरी, इथे हे सगळं आपण वर्कआउट करतो। अधिक माहितीसाठी तुम्ही 99 70 59 39 10 99 70 59 39 10 या नंबरवर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता। धन्यवाद।